होप तुम्ही सगळे बरे असतील, स्वस्त असतील, मस्त असतील. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर दवाखान्यामध्ये आहे आजचं ना. मी पण आत्ताच घरातून आली, आंघोळ बिंघोळ करून थोडं फ्रेश होऊन आली. कारण कालचा पूर्ण दिवस हॉस्पिटलमध्येच होता गेलेला. घरी पण काम होतं, कपडे भांडे सगळं पडलं होतं. आणि प्रेमची तब्येत ठीक आहे, पण त्याला रात्री परत ताप आला होता. तापच त्याचा थांबत नाही आहे. त्याची तब्येत आता ठीक आहे, पण त्याने काल किती 2-4 दिवस झाले काय खाल्लं पण नव्हतं. आता मी त्याला सँडविच आणलं थोडं, मग त्याला म्हटलं थोडंसं खा. त्याला हे बघा सँडविच आणलं आहे. मग मी ग्लुकोजच्या बाटल्या त्याला चढवल्या आहेत. 10 ग्लुकोज चढवले ना मला. हां, ताप थांबत नाही आहे ना, त्याच्यामुळे मग ते लोक ग्लुकोजचं औषधं देऊन राहिले. ग्लुकोजने इंजेक्शन टाकून देत आहेत. हां, एवढं पूर्ण खा. कालपासून इतकी औषधं ना. बंटीताई आम्ही आलेलो ना, मग तेव्हा डायरेक्ट 9,600चे औषधं दिले होते. आणि आता परत आहे ना, दादू होता तेव्हा 4,000 कितीचे तरी औषधं दिले. पण तरी पण त्याचा तापच थांबत नाही आहे. खूप ताप आहे त्याला. तर म्हणजे थांबतो, पण थोडा वेळ झाला ना मग परत येतो, परत थांबतो, परत थोडा वेळ झाला परत येतो, असं झालं. काल आई तर रडायलाच लागली, मला पण रडायला यायला लागलं. पण म्हटलं जाऊ दे, आपण रडणार तर कसं चालणार असं. मग त्याच्यामुळे गप्प बसलो. चालली आमची आता धावपळ. तेच प्रेमला घेऊनच असं हॉस्पिटलमध्ये एक माणूस घरातला आजारी असतं, पण सगळं घर आजारी असतं असं वाटायला लागतं. पण त्याची प्रकृती आता ठीक आहे पहिल्यापेक्षा तरी. मग मला असं वाटलं की तुमच्यासोबत आम्ही शेअर करू या गोष्टी. कारण की ब्लॉग टाकला होता ना, प्रेमला ॲडमिट केलं आहे असं. पण मग म्हटलं की आता त्याची प्रकृती ठीक आहे तर मग शेअर करू आम्ही तुमच्यासोबत असं, म्हणून शेअर करायला लागले, म्हणून व्हिडिओ केला आहे खास. काल किती वाजता ताप आलेला? 2:30ला. 2:30, 2:30 वाजता. काल त्याला 2:30 वाजता ताप आला होता. आलेलं इथे नर्स आलेली, मग इंजेक्शन वगैरे दिलेलं, ग्लुकोजमध्ये दिलेलं इंजेक्शन. 2:30 वाजता त्याला खूप ताप आला होता. मग नंतर नर्स वगैरे आले, म्हणजे ते जे साफसफाई करतात ना कर्मचारी, ते आले होते. मग त्यांनी बघितलं ना तर प्रेमला खूप ताप होता. तर यांनी ना थांबायचं पण अलाउड नाही आहे. ॲक्च्युली प्रेमला दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केलेलं आहे आता. तर ते बघा दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केलं आहे ना, तर म्हणजे इथे दुसरं कोणी आहे, पडदा लागला आहे. हा आहे बघा असं, हा असा पडदा लागला आहे. आणि ह्या त्या साईडला दुसरा बेड आहे, ह्या साईडला दुसरा बेड आहे असं. तर मग रात्री त्याला ताप वगैरे आलेला. मग ते सफाई कर्मचारी होते, ते बोलले की या मुलाला खूप ताप वगैरे आहे. मग तिने औषध वगैरे दिलेलं नर्सने, म्हणजे ग्लुकोजमध्येच टाकून दिलेले औषधं. आणि मग दादू आला, मग परत औषधं मागवले त्या लोकांनी आणि औषधं दिले. मग पण तरी म्हणजे कालपेक्षा ठीक वाटते, त्याच्या तब्येतमध्ये काही सुधार वाटतो आहे. आणि त्याचं म्हणजे त्याची बॉडी खूप पेन करत होती, बॉडी पूर्ण दुखत होती. मग त्याच्यामुळे मग म्हटलं की बॉडी पूर्ण दुखत होती ना, मग म्हटलं की बघू आता. पण ताप थांबत नाही आहे, तर आज काही टेस्ट केले आहेत. आज म्हणजे ब्लड काढलं सकाळी, रिपोर्ट येतील संध्याकाळपर्यंत. मग बघू, मग त्याच्या हिशोबाने मला असं वाटलेलं की आज डिस्चार्ज करणार काय असं वाटलेलं, पण नाही केलं. मग आता बघू, ते औषधं वगैरे देणार, त्याचा फरक तर पडेलच. हा घेणार, पण आता बघू ना, आता ताप काय येतोय, कशामुळे येतोय असं.
डिस्चार्ज घ्यायला बोलतोय म्हणजे ताप तो उतरत नाही, मग डिस्चार्ज घेऊन घ्या असं. बघते आता. त्या लोकांनी पण काही ब्लड टेस्ट केले तर मग होईलच, काही फरक पडणारच आहे ना. मग बघूया काय आहे ते, काय येतं रिपोर्टमध्ये, नंतर बघता येईल रे. आता एवढे 2 दिवस थांबलो, अजून एखादा दिवस, अजून काय. 2 रात्र ठेवतातच कुठच्या पण हॉस्पिटलमध्ये. 3 दिवस आणि 2 रात्र हे ठेवतातच. वाटायला लागलं ना तर दवाखान्यात पण मस्ती चालू झाली याची. हां, थोडं बरं काय वाटायला लागलं लगेच. हे बघ. हे खाली फुकट ते बेडवर खालीवर खाली करून राहिलं. हे बघा असं वर खाली वर खाली. डिपॉझिट मागून राहिली ती, डिपॉझिट करून देते. ते कालपासून डिपॉझिट करते ना. डिपॉझिट देऊन देते. यूट्यूबचा पगार यूट्यूबचं नाही, 10,000 रुपये द्यायचे. यूट्यूब आता ते 1 रुपया 10,000 डिपॉझिट आहे. 4,500ची औषधं आणि 9,000ची औषधं आणली. त्याच्यापेक्षा खाऊन पिऊन आपणच हे केलं तर. तसं घरी बेड आहे, घरी बेड आहे. हाय का पैसे नाही, थोडंफार गुगलमध्ये आहे. मग नंतर तिला बोलले रात्री आली कधी, रात्री काय राहू देते थोडंफार.